हॅलो. हा, ऐका ना मॅम, ते माझा झूमचा ऍक्सेस जो आहे ना तो परत संपलेला आहे. परत अगेन लिमिट येते त्याला. हा, कालपासून ते फक्त 45 मिनिट्सच म्हटले. आता मला काय माहिती मॅम, ते काय माझी कंपनी आहे का झूम? मग आता तेच ना. आता ते संपून आता संपलं ते, कारण का आता मग 45 मिनिट्स येते, ते डायरेक्टली एंड होते ऑटोमॅटिकली. ठीक आहे, जर का आता आलं ना मला की 10 मिनिट्स मध्ये एंड होणार आहे, जे की प्रत्येक लेक्चरला येतं, मग तुम्हाला मी त्याचा स्क्रीनशॉट पाठवतो. हम्म. हो 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 हो, हा ते तिथे काहीच येत नाहीये. नाही येत आहे की पेमेंट करा म्हणून. कधी कधी येतं, कधी कधीच येतं येतं नोटिफिकेशन. पण पाठवतो मी तुम्हाला स्क्रीनशॉट त्याचा. झेरॉक्स वगैरे नको ना काढू त्याची, स्क्रीनशॉट. चालेल चालेल. चला द्या. काल काय काय झालं ना मध्ये मला सांगा चला. हे लोड होते तोपर्यंत. सगळ्यात पहिले सांगा, नंपाई इम्पोर्ट कसं करायचं. इम्पोर्ट नंपा ॲज एनपी. मग सगळ्यात पहिला आल्याला आपलं काय करायचंय, पहिल्या सेलला रन करायचंय, तेव्हा ते काय होईल, ऍक्सिस मध्ये येईल. हम्म. चला, आता आपलं काय करायचंय, सम फंक्शन, काउंट फंक्शन, हे सगळे फंक्शन्स आपण कशा याच्यावरती अप्लाय करू शकतो ते बघायचंय, म्हणजे ऍग्रिगेशन. जसं की मी आता इथे घेतोय, डेटा इज इक्वल्स टू 3344. हे मार्कडाऊन ओके. समजा आता मी हा डेटा घेतला, ठीक आहे. आता मी काय करतोय, डेटा डॉट मीन. काय करतोय मी, डेटा डॉट मीन. म्हणजे काय आलं पाहिजे, मिनिमम व्हॅल्यू. चेक करू आपण येते का. कोणता एरर आला, ऍट्रिब्यूट एरर. कारण का हा आहे कोणता डेटा टाईप, याचा डेटा टाईप काय येईल, लिस्ट आहे. मग ह्याला आपल्याला जर का मी इथे चेक केलं टाईप ऑफ डेटा, तर याचा टाईप येतोय लिस्ट. ठीक आहे. आता हा आपल्याला हवा ऍरे मध्ये. कशामध्ये हवा, ऍरे मध्ये. तेव्हाच आपण काय करू शकतो, ऍग्रीगेट फंक्शनचा यूज करू शकतो. ऍग्रीगेट फंक्शन यूज टू समराइज डेटा. ठीक आहे. अँड ऍग्रीगेट फंक्शन्स ऑलवेज रिटर्न आन्सर इन सिंगल सेल. ठीक आहे. कशामध्ये करतात ते आन्सर, सिंगल सेल मध्ये आन्सर फक्त ते काय करतात, रिटर्न करतात. ठीक आहे. आणि यूज विथ ग्रुप बाय. कशासोबत त्याचा यूज होतो, ग्रुप बाय सोबत काय करतो आपण त्याचा यूज करतो. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात पाहिजे, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रुप बाय पण येतं. काय येतं, ग्रुप बाय, जे की कुठे येणार आहे, पांडाच्या डेटा फ्रेम मध्ये येणार आहे. कुठे येणार आहे, डेटा फ्रेम मध्ये. ठीक आहे. आता जो आपण अजून थोडंसं पुढे, आता ह्याला कन्वर्ट करण्यासाठी मला सांगा काय करावं लागेल. डेटा इज इक्वल्स टू
np डॉट array इन ब्रॅकेट डेटा अँड देन शिफ्ट इंटर अँड देन त्याच्यानंतर काय करणार आपण चेक करू ह्याचा टाईप सिंपल हाच कोड इथे घेतोय मी टाईप ऑफ डेटा आता काय येत आहे ॲरे आणि सेम फंक्शन आता आपण यूज करू डेटा डॉट मीन आता मला सांगा या गिव्हन रेंजमध्ये मिनिमम नंबर कोणता आहे 12 मग रिटर्न काय व्हायला पाहिजे 12 झालंय रिटर्न आता चालू झालंय अग्रिगेशन ठीक आहे आता मला सिंपल असंच यूज करायचंय मॅक्स काय यूज करायचंय मॅक्स मग मी काय करणार डॉट मॅक्स अँड देन शिफ्ट इंटर ठीक आहे किती आलं याच्यामध्ये 99 जे की बिगेस्ट नंबर आहे आता मला काय करायचं त्याची ऍव्हरेज काय करायची त्याची ऍव्हरेज बरं ऍव्हरेज वरती नंतर न जाऊ मला या सगळ्यांचे सम करायचे काय करायचे सम मग कशी करणार सम डेटा डॉट सम आली सम आता मला सांगा मला याची लेंथ कॅल्क्युलेट करायची कशी करू म्हणजे आता मला काउंट बघायचा आहे कसा बघणार ठीक आहे इथे घ्यायचं डेटा डॉट साईज किती आहे 15 आता मला ऍव्हरेज काढायचे विदाऊट मीन फंक्शन याच्यामध्ये ऍव्हरेज नावाचं कोणतंच फंक्शन नाहीये ठीक आहे मीन फंक्शन आहे कोणतं फंक्शन आहे मीन हा सांगा आता कसं करणार हम्म. सगळ्यांची ऍडिशन सांगा फॉर्म्युला काय विदाऊट सम डिवायडेड बाय सम डिवायडेड बाय काउंट काउंट नावाचं फंक्शनच कुठे आहे आपल्याकडे काय करतात हे आउटपुट सम आलंय डिवायडेड बाय याला एका आउटपुटमध्ये स्टोअर करतात टोटल नावाच्या व्हेरिएबलमध्ये कशामध्ये स्टोअर केलंय टोटल आणि याच्यामध्ये मी करतोय काउंट काय करतोय काउंट आणि ह्या दोघांना पण रन करू आपण झाले रन आणि मग इथं ऍव्हरेज इज इक्वल्स टू टोटल डिवाइड बाय काउंट आणि देन त्याच्यानंतर आपल्याला ऍव्हरेज मिळेल आलंय ठीक आहे मला आता हे ऍव्हरेज जे आहे, ह्याचा डेटा टाईप काय मला इंटिजर करायचंय कसं करणार आता फ्लोट आहे करेक्ट मग मला याचं इंटिजर करायचंय कसं करू सांगा काय कोड असेल इंटिजर करायचा ऑनलाईन काय असेल कोड सांगा तुम्हाला आता तुम्ही ऍडव्हान्स मध्ये आलेत नंपाय मध्ये तुम्हाला फ्लोटचं इंटिजर करता येत नाहीये साधं हम्म. सांगा पटकन कसं करायचं नाही येते का मी सांगू का काय करणार इथे करायचंय काय माहितीये का एव्हीजी काय करायचंय एव्हीजी इज इक्वल्स टू इंट इन ब्रॅकेट एव्हीजी ठीक आहे आणि प्रिंट एव्हीजी झालं 54 राऊंड अप ठीक आहे कधी हुशार होणार तुम्ही सांगा हम्म हे बेसिक गोष्ट येत नाही तुम्ही नंपाईचे लेक्चर अटेंड करता हे पहिले लेक्चर झालेलं आहे डेटा टाईप टप्पल शिकवताना सांगितलं की इंटिजर आणि फ्लोट पण यूज होतात ठीक आहे हे बेसिक आहे सगळं ठीक आहे जर का तुम्हाला सांगितलं की राऊंड अप करून दाखव तर तो तुमच्याकडनं काय अपेक्षा करेल की तुम्ही कंपनीसाठी काय काम करणार आहे ठीक आहे तुम्हाला फ्लोटचे इंटिजर करता येत नाही साधं ठीक आहे अभ्यास करा थोडंफार लॉजिकली प्रिपेअर राहा ठीक आहे तुमचं लेक्चर खूप सकाळी लवकर होतंय का 11ला वगैरे झोप होत नाही का तसं सांगा आपण पार रात्री लेक्चर ठेवू तुमचं तसं होतं कधी कधी स्टुडंटचं कारण का सकाळी खूप आता 11 वाजलेत ना त्याच्यामुळं ठीक आहे अजून चंद्र पण आपलं सूर्य पण दिसत नाही बाहेर ठीक आहे सूर्य यायचा आहे अजून ठीक आहे हा तेच मी तर म्हणतोय जेव्हा सूर्य दिसेल तेव्हाच आपण लेक्चर घेऊन जाऊ म्हणजे सगळ्यांना समजेल आपल्याकडे घड्याळ वगैरे काही नाही आहे ठीक आहे तसं काय तर सांगा सूर्य काय मला वाटत नाही आठवडाभर दिसेल आता हा 2 महिने मस्त आपण सगळे झोपत राहू अभ्यास करा ठीक आहे एक्झाम्पल पण देऊ शकत नाही तुम्ही ऑनलाईन आहे ठीक आहे इथे खिडकी आहे मी दाखवू शकतो तुम्हाला एक्झाम्पल ठीक आहे ज्याचा एक्झाम्पल देईल तो आपल्यापेक्षा पण रिच निघू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे एक्झाम्पल पण नाही देऊ शकत कोणाच्या हातात ठीक आहे
त्याच्यामुळे सांगतोय की आत्ता व्हॅकन्सीज भरपूर आहेत. ठीक आहे. Amazon एक्सपांड करतंय, ब्लिंकिट एक्सपांड करतंय, फ्लिपकार्ट एक्सपांड करतंय. ठीक आहे. सगळे बिझनेसेस जे आहेत ते आपले आपले सेंटर वाढवतात आहेत. सेंटर वाढतंय म्हणजे डेटा वाढतोय. डेटा वाढतोय म्हणजे डेटावरती काम करणाऱ्यांचे जे आहेत जॉब्स वाढतात आहेत. ठीक आहे. तुम्ही आरामात कोणत्याही Amazon ब्लिंकिटमध्ये तुम्ही फक्त अप्लाय करत जा. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या सेंटरचे तिथलं जरी वेअर हाऊस मॅनेज करायला दिलं. ठीक आहे. मॅनेज करणं म्हणजे काय की तुम्हाला फक्त अनालिसिस करायचं आहे की तिथं कोणते डिमांडिंग प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे. जरी का तुमच्या अंडर 4-5 सेंटर्स जरी दिले. ठीक आहे. तरी बेस्ट असतं. त्याच्या पण भरपूर साऱ्या डेझिग्नेशन आहेत. रिजनल मॅनेजर, त्याच्यानंतर क्लस्टर मॅनेजर. ठीक आहे. हे तिथे भरपूर सारे आहेत. RM वगैरे म्हणतात त्याला. ठीक आहे. रिजनल मॅनेजरला टीम लीड आहे तिथे. ठीक आहे. तर तुम्ही हे त्याच्या फ्युचर डेझिग्नेशन्स आहेत. त्यांना चांगलं पेमेंट पण मिळतं. ठीक आहे. ट्राय करा तिथे पण एकदा. कुणाच्या ओळखीचं असेल ब्लिंकिट मध्ये वगैरे. आणि ते वाले नाही. ठीक आहे. ते वाले नाही. इन कंपनी वाले. ठीक आहे. ब्लिंकिट वाले. आता आता ओळख तयार करतो ब्लिंकिट मध्ये. ऍप आहे आपल्याकडे, ऑर्डर करू, ओळख करू. ते नका करू. ठीक आहे. तसे तर मग माझ्या भरपूर कंपनीमध्ये ओळख आहे. ठीक आहे. चला. इंटरनल म्हणतोय मी. इन ऑफिस फील्डवाले नाही. इन ऑफिस मध्ये ज्याची ओळख आहेत ते. ठीक आहे. चला. हे झालं. आता आपल्याला काय करायचं आता हेच ऑपरेशन आता आपण कशावर केले? 1D वर केले. कशावर केले? 1D. आता कोणतं फंक्शन राहिले? हा ठीक आहे, राहिले एक फंक्शन. आता सांगा मला, तुम्हाला मीन म्हणजे काय समजलं? आता जर का मला डायरेक्ट काढायचं असेल तर कसं काढणार मी? डायरेक्ट ऍव्हरेज काढायची असेल तर डेटा डॉट मीन. कसं काढणार? डेटा डॉट मीन. आलंय. ठीक आहे. आणि देन मला याचं काढायचंय मीडियन. मीडियन म्हणजे काय सांगा? मिडल. आपण मिडल व्हॅल्यूचे दोन ऍड करण्यासाठी जो काउंट आहे तो इव्हन ऑड मध्ये असला पाहिजे. कशामध्ये असला पाहिजे? ऑड मध्ये. बट आताचा काउंट जो आहे तो ऑड मध्येच आहे मे बी आपला. ठीक आहे. हा, मग आता ते काय होणार? मिडल दोन नंबरची टोटल आणि त्याचा ऍव्हरेज निघणार. ठीक आहे. डिवायडेड बाय 2. आणि देन आता आपण घेऊ डेटा डॉट मीडियन. नाही नाही नाही, हा. डेटा डॉट मीडियन आणि मोड हे दोन फंक्शन जे आहेत ते फक्त 2D डेटावर काम करतात. कोणत्या डेटावर करतात? 2D. ते 1D वर काम करत नाहीत. ठीक आहे. आता हे जे आहेत ते सगळे 1D वरती काम करतात. ठीक आहे. जे 1D ॲरे आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आणि आता हा जो ॲरे आहे तो 1Dच आहे. कारण की लिस्ट मधनं जर का आपण कोणती गोष्ट कन्व्हर्ट केली तर ती काय असते? 1D असते. ठीक आहे. आता आपण 2D वरती काम करणार आहे. आता 2D साठी आपल्याला डेटा सेट लागतो. काय लागतो? डेटा सेट. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला शिकवलं जाणार आहे की डेटाला कसं इम्पोर्ट करायचं. अगेन तुम्हाला शिकवलं जातं नाही. ठीक आहे. जेव्हा तुमचं पांडा स्टार्ट होईल, ह्या लेक्चर नंतरच डायरेक्टली तुमचं पांडा स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. आता आपण डेटाला काय करतोय? लोड करतोय. ठीक आहे. बट हे पांडाच नाहीये, फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. जस्ट आपण डेटा लोड करण्यासाठी पांडाचा यूज करतोय. इम्पोर्ट पांडाच ऍज PD असं तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे. याचं डिटेल लेक्चर्स येणार आहेत पांडाचे तुमचे. ठीक आहे. उद्यापासून. ठीक आहे. केलं आपण इम्पोर्ट. ठीक आहे. आता एक व्हेरिएबल घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? व्हेरिएबल. कोणताही एक व्हेरिएबल घ्या. डेटा नावाचं नको. आता DF घेऊ आपण. काय घेतलं मी? DF इज इक्वल्स टू. मग इथे घ्यायचं आपल्याला PD डॉट. काय लावायचंय? PD डॉट. कारण का आपण कशाचा यूज करतो आता? पांडाचा. पर्पज काय? डेटा लोड करणं. पर्पज प्रत्येक लायब्ररीचा क्लिअर ठेवायचा की आपल्याला कशासाठी आपण त्याचा यूज करतोय. तर मी आता कशासाठी करतोय? डेटा लोड करण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त माझा कोणताच पर्पज नाही आता पांडा सोबत. ठीक आहे. मग सिंपल मी काय करणार आहे? एक एक्सेल फाईल घेऊ आपण. ठीक आहे. कोणती पहिली स्टार्टिंगला घेऊ? हा डेटा आहे. ठीक आहे. आपल्याला कशात हवा येतो? एक पायथॉन मध्ये. कशामध्ये हवा आता? पायथॉन मध्ये. याला राईट क्लिक करायचं. काय करायचं? राईट क्लिक. दोन्ही याचं सांगतो. याचा पाथ काय करायचा? कॉपी करायचा. आता हे विंडोज 11 आहे. विंडोज 10चं इथं दिसतं पाथ कॉपी करायचं. ठीक आहे. ती फाईल सिलेक्ट केली तर इथं ऑप्शन येतो कॉपी पाथ. त्यांनी तिथून कॉपी पाथ करायचंय. ठीक आहे. पाथ कॉपी केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचंय? VS कोड मध्ये यायचंय. कुठे यायचंय? VS कोड मध्ये. आणि इथं लिहायचंय रीड. काय लिहायचंय? रीड.
रीडच्या खाली आपला फाईल फॉर्मॅट कोणता आहे तो शोधायचा आहे. कोणतं फाईल फॉर्मॅट आहे? एक्सेल. कोणता आहे? एक्सेल. मग इथं एक्सेलला सिलेक्ट करायचं आहे आणि देन ब्रॅकेट पॅरेंथेसिस ओपन अँड क्लोज आणि इथं लावायचं आहे आर. काय लावायचं आहे? आर. आणि ब्रॅकेट कम्प्लीट आणि ते जे आहे तुमचं ते पाथ कॉपी केलेलं त्याच्यासमोर काय करायचं आहे? पेस्ट. आता हा आर का लावायचा आहे? रीड करण्यासाठी. ज्याला आर लिहायचा कंटाळा येतोय त्यांनी हे जे बॅकवर्ड स्लॅश आहेत ते फॉरवर्ड करा सगळे. 1 2 3 जेवढी बॅकवर्ड्स आहेत सगळे काय करा? फॉरवर्ड करा. आर का लिहायचं ऑटोमॅटिक समजेल. ठीक आहे. मग आर का लिहायचंय समजलं? हा. आणि जर का लिहायचं नसेल तर काय करायचंय? सोपं काम करायचंय. हे बॅकवर्ड आहेत ते सगळे फॉरवर्ड करायचंय. ऑटोमॅटिक काय जातो? कंटाळा जातो. ठीक आहे. हा. मग जेवढं मोठं पाथ तेवढे बॅकवर्डचे फॉरवर्ड. ठीक आहे. मग इझी काय आहे? आर लिहिणं. ठीक आहे. सिम्पल आहे. पण तुम्हाला दोन्ही वे सांगितलेत. ठीक आहे. फाईल लोड झाली. ठीक आहे. आता माझ्या ह्याच्यामध्ये भरपूर वेळ लागतोय. ठीक आहे. कारण की माझे पॅकेजेस जे आहेत ते ओल्ड ह्याच्यामध्ये ट्रेन आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तुमचे जे पॅकेजेस आहेत ते लेटेस्ट पॅकेजेस आहेत. त्याच्यामध्ये विदिन सेकंड हे सगळं रन होणार आहे. ठीक आहे. मी अजून 1च्या व्हर्जनच्याच माग आहे. ठीक आहे. तुमच्या आता 3चे चालू आहे सगळे. ठीक आहे. हा. आता जाऊ आपण थोडंसं पुढे. डीएफ डॉट. आता डीएफ डॉट काय? इथं डीएफला मी काय करतोय? प्रिंट करतोय. आला डीएफ. प्रिंट मध्ये नाही लिहायचं डीएफला. कशामध्ये नाही लिहायचा? प्रिंट मध्ये. आता इथं तुम्हाला डॉट 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 दिसतंय म्हणजे याच्यामध्ये कॉलम्स आहेत. काय त्याच्यामध्ये? कॉलम्स आहेत. हे फक्त स्टार्टिंगचे काही कॉलम्स दाखवते आणि एंडिंगचे काही कॉलम दाखवते. आणि इथं पण ते काय करते बघा. पहिल्या 5 रो दाखवते आणि लास्टच्या 5 रो दाखवते. मिडलच्या रो दाखवते का? नाही. मग इथं डेटा पण ते सांगते की एवढ्या लोकांचा डेटा, एवढे त्याच्यामध्ये कॉलम्स आहेत, एवढ्या त्याच्यामध्ये काय रोज आहेत. समजलंय की कसं काम करते? आता इथे एक कमी का दाखवते? कारण की इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होत आहे. कुठून स्टार्ट होतं इंडेक्सिंग? 0 पासून. समजलंय? आता मला काय करायचंय? आता टेम्पररी याच्यावर तर आपण डिटेल काम करणारच आहे. बट आपला पर्पज आता काय? की मला सम ऑफ सेल्स बघायचेत. काय बघायचेत मला? सम ऑफ सेल्स. आता मी इथं काय करतोय? सेल्स अनालिसिस. काय करतोय इथं? तुम्हाला टाकायचं इथं. याच्यासाठी आता सांगतो काय करायचंय. ठीक आहे. इथं जायचंय. इथं इथे गेल्यानंतर ना HW.IPYNB फाईल करायची आहे क्रिएट. ठीक आहे. आणि त्याच्यावरती हे काम करायला घ्यायचंय. ठीक आहे. पहिलं अनालिसिस जे आहे ते मी करून दाखवतोय. त्याच्यानंतर ना तुम्ही मला सेल्स सोबत क्वांटिटीचं करून दाखवायचंय. क्वांटिटी सोबत प्रॉफिटचं करून दाखवायचं. असे 3 तुम्हाला तयार करायचे आहेत. आणि तो होमवर्क मला काय करायचा आहे? ग्रुपवर शेअर करायचा आहे. आणि हा होमवर्क सगळ्यांसाठी मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरच्या आधी सेंड करायचा आहे. ठीक आहे. मी काय करतो ते? सेल्स अनालिसिस. त्याच्यानंतर तुम्ही कोणतं कोणतं अनालिसिस करणार ते सांगतो. सेल्स नंतर ना क्वांटिटी, क्वांटिटी नंतर ना प्रॉफिट. हे 2 अनालिसिस तुम्ही परफॉर्म करणार आहे. आता इथे मला काय करायचं आहे अनालिसिस मध्ये? पहिले काढायचंय मला टोटल सेल्स. ठीक आहे. मग टोटल सेल्स काढण्यासाठी मी काय करणार? फॉर्म्युला सांगा. सम. काय यूज करणार आहे? सम. बट आता इथे लक्ष द्या. सम कसा यूज करायचा इथे? मला सांगा. माझ्याकडे व्हेरिएबलचं नाव काय माझ्या? डीएफ. घेतलं डीएफ. ठीक आहे. डीएफ मध्ये मला कोणता कॉलम ऍक्सेस करायचा आहे? सेल्स. मग इथं स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा. काय घ्यायचं इथं? स्क्वेअर ब्रॅकेट. आणि कोणता कॉलम करायचा आहे? सेल्स. मग इथं डबल कोड द्यायचा. काय द्यायचा? डबल कोड. आणि देन इथे काय लिहायचं? सेल्स. समजलंय? ठीक आहे. विदाऊट डबल कोड सेल्स लिहायचंय का? नाही. आणि सेल्स लिहिल्यानंतर कोणतं फंक्शन आपण यूज करतोय? सम. मग इथं डॉट लावायचा आणि देन इथे यूज करायचं सम. 12 पर्यंत आहे का? हा. हम्म. आलं. ठीक आहे. देन आपल्याला काय करायचं? फक्त याच्याच खाली आपण घेऊ टोटल सेल्स. आले टोटल सेल्स. ठीक आहे. एवढे झालेत. मग सिम्पल याच्यानंतर टोटल सेल्स झाल्यानंतर ना मला काय करायचंय? ऍव्हरेज सेल फाइंड आउट करायचे. काय फाइंड आउट करायचे? ऍव्हरेज सेल्स. मग ऍव्हरेज सेल्स फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार इथं? एव्हीजी टाकतोय अँड देन इक्वल्स टू मीन. काय लिहायचंय मला? मीन. सॉरी, असं जरी लिहिलं तरी चालतं. मीन ऑफ डीएफ ऑफ. ठीक आहे. आणि देन याच्यामध्ये आपण काय करू शकतो? जो कॉलम हवाय तो पास करू शकतो. पण मे बी एरर येऊ शकतो असं मला वाटतंय. देन आपण इथं ट्राय करू डायरेक्टली. डीएफ ऑफ सेल्स डॉट मीन ब्रॅकेट कम्प्लीट अँड एंटर. आणि देन आपण काय करू? ॲव्हरेज अंडरस्कोर सेल्स अँड देन शिफ्ट इंटर. आलंय ॲव्हरेज सेल्स.
ठीक आहे. मग ह्याला जर का सांगितलं की राऊंड अप करा, मग तुम्ही काय करताल? मग इथं फक्त एक कोड लिहिताल. ठीक आहे. याला कोड काही लिहायचा आहे, म्हणजे ओरिजिनल व्हेरिएबल मधून डेटा चेंज नाही करायचा, आपल्याला प्रिंट करताना चेंज करायचं आहे फक्त. काय करायचंय? प्रिंट. मग प्रिंट कसं करणार ते पण सांगतो तुम्हाला, आणि मग ही लाईन रिमूव्ह करतो किंवा याला कमेंट करतो मी. काय करतोय त्याला? कमेंट. प्रिंट काय करतोय मी? प्रिंट. प्रिंटच्या आतमध्ये लिहितोय इंट. काय लिहितोय? इंट. आणि इंटच्या आतमध्ये लिहितोय मी टोटल सेल्स, अँड देन शिफ्ट इंटर. आला राऊंड अप. ठीक आहे. मग याला पण सेम काय करताल तुम्ही? प्रिंट इंट अँड इन ब्रॅकेट पाणी चढत आहे. आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता आपल्याला काय काढायचंय? कोणतं राहिलं? ऍव्हरेज झालं. हा, मिनिमम सेल्स किती झालाय आपला, ठीक आहे, आणि मॅक्झिमम किती झालाय. मग इथे मी काढतोय सेल्स इज इक्वल टू डीएफ ऑफ सेल्स डॉट मिनिमम. याने काय होतं? तुमचं लॉजिक डेव्हलप होतं. काय डेव्हलप होतं? लॉजिक. ठीक आहे. याला राऊंड अप करायचंय. करा. किती झालं मिनिमम सेल? एवढं. हे डॉलरमध्ये. कशामध्ये? डॉलरमध्ये. आता मॅक्झिमम बघायचं आहे. काय बघायचं मला? मॅक्झिमम. मॅक्स सेल्स किती झालाय एका सिंगल इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी. ठीक आहे. अँड देन मग इथं आपण काय करू? मॅक्स लिहू फक्त. अँड देन सॉरी, याच्या खाली मॅक्स सेल्स पण लिहायला लागेल आपल्याला. एकाच सेल्स मध्ये लिहायचंय. समजलंय? मिनिमम किती आणि मॅक्झिमम किती, याच्या मिडललाच काय आपला डेटा आहे. ठीक आहे. अजून याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी ऍड होणार आहेत, की कोणत्या रिजन मधून किती सेल झालेले आहेत वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता हे आपण काय करतोय? बेसिक ईडीए चालू आहे आपलं. काय चालू आहे? बेसिक ईडीए. डेटा बद्दल आपण काय करतोय? अंडरस्टँड करतोय फक्त. ठीक आहे. अजून व्हिज्युअलाइज केले का आपण? नाही. व्हिज्युअलायझेशन हा ऍडव्हान्स ईडीएचा पार्ट आहे. आता फक्त आपण काय करतोय? फक्त बघतोय. मी कोणतेही चेंज करतोय का डेटामध्ये? डेटामध्ये चेंज केलं म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन केलं. आपण काय केलं? डेटाचं मॅनिप्युलेशन, डेटा क्लिनिंग केला. ठीक आहे. अजून आपण डेटा क्लिनिंग मध्ये काहीच केलेलं नाहीये. ठीक आहे. आणि देन आता तुम्हाला काय करायचं? सेम. कशासाठी करायचं? तर हा, ह्याचं मीडियन पण निघतं. काय निघतं? मीडियन. अँड देन इथं आपण घेऊ डीएफ. हे सगळ्या गोष्टी एका ह्याच्यात पण निघतात, बट तुम्हाला माहित पाहिजे की इंडिव्हिज्युअली जर का सांगितलं तर कशा काढायचं. म्हणजे मीडियन फंक्शन आला, अँड देन शिफ्ट इंटर. देन फक्त आपलं काय करायचंय? किती आहे? 128. हा याची काय आहे? मिडल व्हॅल्यू. मग याच्यामध्ये आपण जर का आता ऍव्हरेज तर काढलेलीच आहे. ठीक आहे. मोड व्हॅल्यू पण निघते. कोणती व्हॅल्यू निघते? मोड व्हॅल्यू म्हणजे की मोस्ट फ्रिक्वेंट कोणती ऑर्डर चालली आहे आपली. ठीक. किती अमाऊंट ऑफ सेल्स होतात आहेत. ठीक आहे. मोस्ट फ्रिक्वेंट म्हणजे काय तुम्हाला सांगतो. सिम्पल एक्झाम्पल मध्ये इथं टोटल वगैरे झालं ना, याच्यामध्ये मला सांगा कोणती गोष्ट जास्त वेळा रिपीट झाली आहे? 22. मग याची मोड व्हॅल्यू आहे 22. काय आहे? 22. आता 22 जेवढ्या वेळा रिपीट झाले तेवढ्याच वेळा जर का 33 पण रिपीट झाली, मग मोड कधी पण किती असतात? एक नसतो, मल्टिपल असतात. ठीक आहे. मग आपल्याकडे दोन मोड आहेत. किती मोड आहेत? दोन. एक आहे 33 आणि दुसरा आहे 22. ठीक आहे. जर का एखाद्याची क्वांटिटी वाढली तर एक ऑटोमॅटिक रिमूव्ह होऊन जाईल आणि एकच मोड राहील मग आपल्याकडे. समजला? जर का दोन्ही गोष्टी इक्वल इक्वल टाइम रिपीट झाल्यात तर मोड किती असतात मग? दोन. ठीक आहे. मोड किती असू शकतात. ठीक आहे. आणि जर का सगळ्याच गोष्टी सेम टाइमला रिपीट झाल्यात तर त्या डेटाला म्हटलं जातं युनिफॉर्म. कोणता डेटा म्हटलं तर? युनिफॉर्म. की त्याच्यामध्ये काही हेच नाहीये, वर खालीच नाही डेटा. पूर्ण डेटा जो आहे तो युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन डेटा आहे. कोणता डेटा आहे? युनिफॉर्म. ठीक आहे. मग तुम्ही याचा मोड पण फाइंड आउट करू शकता. याचा मोड फाइंड आउट करून काय फायदा नाही. आपण डायरेक्टली जे आहे ते एकाच फंक्शन थ्रू हे सगळं अनालिसिस करू शकतो. ठीक आहे. बट आता आपल्याला ते करायचं नाहीये. ठीक आहे. आपल्याला ते पांडाज मध्ये शिकायचं. बट तुम्हाला मॅन्युअली कसं करता येतं ते पहिले शिकायचं आहे. तेव्हा तुम्ही ह्याला ग्रुप बाय मध्ये यूज करू शकता. ठीक आहे. चला, तुम्ही सेल्स झाल्यानंतर ना त्याच्या खाली लिहायचंय तुम्हाला क्वांटिटीचं करायचंय, आणि क्वांटिटीच्या खाली कशाचं करायचंय? प्रॉफिटचं. आणि ती शीट सेव्ह करायची आहे. ठीक आहे. हे डेटा लोड केलेल्याची आणि मला शेअर करायची आहे. ठीक आहे. चला घ्या करायला. आणि उद्याच्या लेक्चर पासून जे आहे ते आपलं स्टार्ट होणार आहे पांडाज. ठीक आहे. पांडाज मध्ये नंपाई आपल्याला अजून आहे शिकायला. आता नंपाई जस्ट काय झालंय? स्टार्ट झालंय. ठीक आहे. आता इथून पुढे एंड पर्यंत नंपाई चालणार आहे. ठीक आहे. डेली आपण नंपाई यूज करणार आहे. विदाऊट नंपाई आपण काहीच नाही करू शकत आता. ठीक आहे. असं समजा इथून पुढे छोटं ऑपरेशन केलं तर त्याच्या बॅकएंडला नंपाई काम करत आहे. ठीक आहे.
हे पूर्ण शिकवलेलं आहे आपलं. ही शीट मी काय करतो, शेअर करतो तुमच्या ग्रुपवरती. आता डायरेक्टली उद्या नवीन शीट बनेल, त्याचं नाव असेल पांडाच. डेटा फाईल ग्रुपवरती असेल, तुमच्याकडे आहे की ती डेटा फाईल? ह्या याच्यावरच आपल्याला बेसिक ऑपरेशन्स करायचे सगळे.
हम्म? कुठे बघू? डिटेक्टिव्ह कसं होते? प्रिंट मध्ये टाक बरं ते. येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. प्रिंट मध्ये गेलं ना. हम्म. हम्म. तेजसने भारी बनवली पीपीटी, बघितली का? तुम्हाला पण देणार आहे प्रोजेक्टची पीपीटी करायला. ठीक आहे, तुम्ही पण चांगली बनवा. तुम्ही कुठे काय होता दोघी? अरे बापरे. झालं का मग लग्न चांगलं? अरे बापरे. सगळं पार पाडलं. रिसेप्शन पर्यंत आता आम्हाला वाटलं की बारसे बिरसे करून येतात काय. तेच सगळं पार पाडूनच आलो मी. त्यांच्या मुलांची ऍडमिशनच करून यायचे डायरेक्ट. हा. तर हा, त्यांना इथंच ऍडमिशन घेऊन द्या, म्हणजे तुम्हाला शोधतील. हा. इथे त्यांना ऍडमिशन घेऊन द्या आणि तुम्ही शिकवा इथे त्यांना. हा. नाही नाही, मी काय ते इथे काही पूर्ण तुमचे पोरं असतोपर्यंत मी इथे थांबणार आहे का आता? सगळ्यांचे. तसं झालं तर मग काय बोलायला नको. ठीक आहे. हा. तसं जर का झालं तर मग मी सांगेल की त्यांचे आई वडील किती कष्ट करत होते इथून. ते किती एफर्ट्स घेत होते. त्यांना आपले ग्रुप दाखवेल व्हॉट्सअपचे, कसे होमवर्क सेंड करत होते. आणि सगळ्यात पहिलं तर इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या रेकॉर्डिंग ऐकवेल खाली. म्हणेल की बघा बाळांनो, मी जसा हा मेसेज केला तसं तुमच्या आई वडिलांना वाटायचं की सुट्टीचा मेसेज आलाय, हॉलिडे. हा. त्या दिवशी ते सुट्टी घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी काय कारण द्यायचं ते विचार करायचे त्या तासामध्ये, की काय कारण देऊ मी ते. काय आठव सुचलं नाही की मेडिकल इश्यू. एकदाच सांगतो. बॅच ना बॅच, 10ची बॅच होती, 10 ते 11ची बॅच होती. आणि बॅच मध्ये जवळपास अशीच मोठी बॅच होती. जवळपास बॅच मध्ये 11 ते 12 जण ऑफलाईन यायचे आणि मी तिकडच्या यायला बसायचो. आणि त्यांना म्हटलं की तुमचं उद्या इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे, तर सगळ्यांनी यायचंय. 11 मधलं एक पण नाही आला, एकही नाही आला, ऑनलाईनला पण नाही जॉईन कोण. बरं ठीक आहे म्हटलं, आणि दुसऱ्या दिवशी आले. ठीक आहे. सगळे आले. प्रत्येकाला विचारलं तुझा काय इश्यू आहे. माझा मेडिकल इश्यू होता. तुला विचारलं तुझं काय आहे, मेडिकल इश्यू, अख्ख्या बॅचचा मेडिकल इश्यू. ठीक आहे. म्हणलं तुम्हाला डॉक्टरच बघतो म्हणलं चांगला. अख्खी बॅच एकच कराय मेडिकल इश्यू. माझा मेडिकल इश्यू. लास्टचा पण सांगतो ना, हसू होता, माझा पण मेडिकल इश्यू होता. लय म्हणजे एकदम. शाळेत कसं कारण द्यायचे, वही नाही आणली, घरी विसरलो, अभ्यास झाला होता सर उद्या दाखवतो. हा. तेच तुम्ही पण टाका उरकून. कशाला नको? नाही रे, तुम्ही कशाला, तुम्ही इंडिपेंडेंट बना ना. हा. चांगली कंपनी वगैरे करा, मसाल्याचे वगैरे चालू. लय उलट. खनिज उद्योग, पेट्रोल कंपनी वगैरे चालू करा, पेट्रोल पंप वगैरे चालू करा. ठीक आहे. चांगली नाही तर मोठी आयटी कंपनी तयार करा, मला चांगलं पॅकेज द्या. ठीक आहे. हा घ्या ना. मग मी काय पॅकेज तुमच्याकडे टाइमपास करायला घेणार आहे का? कामच करणार ना. नाही नाही, कंपनी तर बंद नाही पडून देणार. बघा मी तुम्ही चालू तर करा.
मी सांगतोय जोपर्यंत मला दुसरीकडे जॉब नाही लागत तोपर्यंत कंपनी नाही बंद पडली. अजून त्याच्यापेक्षा चांगलं. कोण कोण एमसीए ला वगैरे ऍडमिशन घेतो इथं? झाले कॅप राऊंड स्टार्ट झाले ना वाटतं आजपासून. एमसीए चे कुठली युनिव्हर्सिटी घेतली? डीवाय पाटील एसपीपीओचं सांगतोय मी. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचं पाहिजे. नाही आत्ताशी कॅप राऊंड चालू झाले आजपासून. विदाऊट सीईटी ऍडमिशन घेऊ शकता तुम्ही. पण बाहेरच्या युनिव्हर्सिटीला घेऊ शकता. जी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे ना त्याला सीईटी लागते कंपल्सरी. भले तुम्हाला सीईटीला 1 मार्क असू दे पण सीईटी लागते तिथे. बिना सीईटीचं तुम्ही सावित्रीबाई फुलेमध्ये जाऊ आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये नाही करू शकत एमसीए. ठीक आहे. कारण की डीवाय पाटील म्हटलं की तुम्ही कसं असतं जेव्हा तुम्ही अप्लाय करता कुठे जॉबला, ठीक आहे, तेव्हा युनिव्हर्सिटी थोडीशी मॅटर करते. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही युनिव्हर्सिटीचं नेम घेता. ठीक आहे. तर युनिव्हर्सिटीवरून समजतं की कॉलेज कसं झालेलं आहे तुमचं. ठीक आहे. एक्झाम कशा झालेल्या आहेत तुमच्या. ठीक आहे. मग सिंपल आउटसाईड युनिव्हर्सिटीज भरपूर आहेत. आता एखादा पुण्यामध्ये आहे, ठीक आहे, आणि दिल्ली युनिव्हर्सिटीचं नाव घेतोय, मग समजतं समोरच्याला की कसं याचं मास्टर्स कम्प्लीट झालं असेल. ठीक आहे. बिना दिल्लीला जाता. बस की तिकडे सर. आहे की जागा? हा आहे ना तिकडे केविन सगळं. ती आहे ती पण. डीवाय पाटील पण चांगले आहे, त्याच्यानंतर विश्वकर्मा पण चांगली आहे, भारतीय विद्यापीठ चांगली आहे, एमआयटी. विश्वकर्मा तुमची तीच युनिव्हर्सिटी ना. हा तुम्हीच त्याच युनिव्हर्सिटीमध्ये. आता आहे चांगली. नाही विश्वकर्मा युनिव्हर्सिटी मधून आहेत ना. आता सांगतो तुम्हाला आमच्या टायमिंगला जवळपास त्यांनी टाटा मोटर्स मध्ये जवळपास 25 का 30 पायथॉन डेव्हलपर प्लेस केले होते टाटा मोटर्स.